नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या ब्लॉगिंगमध्ये. तर थोड्याफार मुलींच्याही काही व्हिडिओ कॅप्चर केलेले आहेत. तुम्हालाही दिसेल की लेकरं किती खोड्या करतात. आणि तसेही दररोज काय खायला बनवायचं हे दररोजचं टेन्शन असतं मला तरी. आणि कारण लहान मुलगी पण सारखी सतत जराशी का होईना आजारी असते, कारण आमच्या इकडे वातावरण एवढं खराब चालू आहे. जसे की मोठे पण एवढे आजारी पडतात, मग लहानांची तर काय गत आहे अशा प्रकारे. तर म्हटलं की त्यांना आधी शेवया वगैरे बनवून घेऊया. शेवयासाठी तूप ओतलं आणि शेवया घेतल्या भाजण्यासाठी. ह्या काय विकत्रीच्या शेवया आहेत, त्याच्यामुळे जरा अशा त्या लालसर अशा दिसतात. मला तर आधी वाटलं की त्या ऑलरेडी भाजलेल्याच आहेत, कारण ते तशा प्रकारच्या दिसतच होत्या. मग त्याला असं थोडंसं तुपात फ्राय करून घेतलं. आणि ह्या गॅस वगैरे पासून तर लेकरांना एवढं लांब ठेवावं लागतं, कारण ते गॅस चालू बंद करायचं ह्याही गोष्टी त्या करतात अधूनमधून. त्याच्यामुळे गॅसचं कॉक तर सततच खाली करून ठेवावं लागतं. मी तुम्हाला मोहरं पण दाखवते की माझी लहान मुलगी बघा किती खोड्या करते, तुम्हाला दिसेलच आता. आता ह्यालाही मी शिजवून घेऊन जरासं ह्याच्यात साखर थोडीशी ओतणार आहे. हे बघा कसं चालू बंद करायचं बघते. जर चुकून आम्ही नसताना जर हिने केलं तर किती महागात पडेल सांगा बरं. तर हे फक्त शिजवून वगैरे घेतल्यानंतर मी एवढं म्हणजे तुम्हाला सांगते, अक्षरशः हे काजू बदाम मला सुद्धा तोंड लावत नाही की बाबा त्यांच्या जेवणात टाकून ते खातील म्हणायला. अजिबात ते कसलंच खात नाहीत. तर अशा प्रकारची लेकरं आहेत आताची. मग त्यांना अशाच साध्या सिंपल शेवया त्यांना करून दिल्या, आणि त्या पण लहान मुलीने तर अजिबात त्याला तोंडसुद्धा नाही लावलं. तसं मोठ्या मुलीने खाल्लं बरं का. पण आता तुम्हाला इथून मोरी छोट्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे, काय मी डायरेक्ट दाखवणार आहे. तुम्हाला दिसेलच. बघा आता गोलूची कशी एंट्री होते. काय ना काहीतरी तिचं चालूच असतं सतत. हे बघा मी तिला खायला दाखवते आणि तिचं ती भांडी वगैरे खेळते. तिचं ते जेवण वगैरे बनवायचं चालू होतं. बघा ते कशी भाजी बनवते. आयतं केलेलं खाईना आणि भाजी बनवत बसली बाया. आणि इथून पुढे आम्हाला ना चिवडा खायची इच्छा झाली होती, म्हणून चिवडा वगैरे घेतला. आणि मला काय चिवडा असं नाही खाऊ वाटत, त्याच्यामध्ये कांदा कोथिंबीर मला आवडते जास्त, कारण हा पोह्याचा चिवडा होता. मला कुठल्याही प्रकारचा जरी चिवडा असला ना, चिरमुरा असला काय आणि पोह्याचा असला काय, मला खूप कांदा आणि कोथिंबीर जास्त आवडते त्यात टाकून खाण्यासाठी. आणि माझा ना आवाज जास्त बसलेला आहे, सर्दी पण झालेला आहे, त्यामुळे मी खूप दिवसापासून अद्रक चहामध्ये टाकून पिते. पण कसं झालं आहे माहिती आहे का, असलं खतरनाक वातावरण आहे, त्याच्यामध्ये काहीही फरक पडत नाही, ना आवाजावर ना कशावर. तर ही तर गोलू काय आजीच्या मांडीवर बसलेली होती. पण हे बघा गोलू आता कितीतरी खोड्या करतो. हा छोटा कूलर आहे, आता ऑलरेडी चार्जिंग होता तिथं, तर तिथंच तिला ती पिन पण खुपसायची होती. पण आता बघा ते कूलर तिनं पाडला आजीच्या मांडीवरती. तर बघू शकता तिला सगळेजण एवढे रागावले होते, तर एवढी रडत होती फक्त रागावलं तर. आणि मी चहा ठेवून आले होते, नंतर चहा वर येत होता. बरं नशीब की चहा होत गेला नाही. आणि तुम्ही बघू शकता चहा पण झालेला आहे, आणि ते चहा पिताना तर अजिबात तोंडसुद्धा लावत नाहीत. पण ह्याच्यामध्ये अद्रक टाकल्यामुळे मला अक्षरशः हे अद्रकचा वाससुद्धा येत नव्हता. आणि त्यात ते लेकरांच्या मागं फिरणे, त्यांना ओरडणं, हे हे तर जास्तीच मला म्हणजे जास्तच परिणाम व्हायचा. एवढं भयानक डोकं वगैरे दुखायचं. साधा ती मुली चहासुद्धा पेलेल्या नाहीत. मी एवढं चहा वगैरे घेऊन गेले, अजिबात चहाला तोंडसुद्धा नाही लावलं तिने. नकोच म्हणाली शेवटच्या, मला नाही प्यायचा म्हणली. आणि बघा ती तिचं बाळ घेऊन फिरते, ते बाहुलीला तिचं छोटं बाळ म्हणते. चला, हे एवढ्या पोरींच्या खोड्या असतात माझ्या. थँक्यू ब्लॉगिंग बघितल्याबद्दल. बाय.